श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे स्वामी श्री भोलेनाथ शिवशंकर यांचा साक्षात अवतार असलेले आपले श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु यांना त्रिवार वंदन करून आज ही कथा मी तुम्हाला सांगत आहे. नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये एक दीक्षित नावाचा ब्राह्मण राहत होता. अतिशय सुखी आणि समाधानी वृत्तीचा तो ब्राह्मण होता. परंतु त्या दोघाही पतीपत्नींना एकच अशी खंत होती, ती म्हणजे त्यांना पोटी संतान नव्हती. आपल्याला पुढे मोक्षगती मिळणार नाही, पोटी संतान नसल्यामुळे या चिंतेत ते सतत असत. एके दिवशी तो ब्राह्मण रस्त्याने जात असताना, त्याला रामेश्वराच्या मार्गामध्ये जात असताना चिदंबरेश्वर नावाचे एक महापुरातन असे शिवमंदिर दिसले आणि त्याला अतिशय आनंद झाला. त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय घेतला आणि त्या ब्राह्मणाने त्या शिवमंदिरामध्ये सुमारे 12 वर्ष घोर तपस्या केली. घोर तप पूर्ण होताच साक्षात श्री भोलेनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वर प्रदान केला की ते म्हणाले की हे ब्राह्मणा, तू आम्हाला परमसंतोष केलेले आहेस. तुझ्या भक्तीला काही तोड नाही, सीमा नाही, मर्यादाही नाही. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तेव्हा तुला जो काही वर मागायचा आहे तो माग. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की हे देवा, मी तुमची तपश्चर्या केली, पण तुम्ही तर सर्वच पाहतात. तुम्ही हे जाणता की आमच्या पोटी पुत्र नाही आहे. त्यावेळेस श्री शिवशंकर भोलेनाथ म्हणाले की आता मीच तुझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेईल. पुढे तू देखील इहलोकामध्ये सर्व सुखाची उपभोगून अंतसमयी माझ्या चरणापाशीच येशील. मी अवतार घेतल्याची संकेत खून म्हणजेच तुला एक पुत्र जन्म होईल आणि त्याच्या कानामध्ये, त्याच्या डाव्या कानामध्ये एक तुळशीचे पत्र आणि उजव्या कानामध्ये एक बेलाचे पान दिसेल. तेव्हा ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो तात्काळ तिथून निघून गेला. शिवशंकराला वंदन केले आणि तिथून घरी प्रस्थान केले. त्यावेळेस शिवशंकर देखील अर्धदान पावले आणि जेव्हा ब्राह्मण आपल्या घरी आला, तुळशीपत्र आले आणि एका कानामध्ये बेलाचे चिन्ह दिसले. त्याच्या उजव्या कानामध्ये बेलाचे अतिशय मोठे आणि असे तेजोमय चिन्ह त्याला दिसले. हे साक्षात श्री चिदंबरेश्वर भोलेनाथाचा दत्ताचा प्रसाद असल्याचे त्याने समजून घेतले आणि त्या बाळाचे नाव चिदंबर असे ठेवण्यात आले. प्रेमाने शिवशंकराची विधिवत पूजा करण्यात आली. बाळ दिवस दिवस मोठे होत होते. माता पित्यांना अपार आनंद होत होता. दोन्ही ब्राह्मण पतीपत्नी त्याचे खूप लाड कौतुक करीत आणि शेवटी मोजी बंधन करण्यात आले. त्यावेळेस मग बाळाला हळूहळू एक त्या पित्याला अत्यंत आनंद होत. हळूहळू गावामध्ये प्रत्येक पूजेला, कुठल्याही कार्यक्रमांना, छोट्या मोठ्या सणांसाठी चिदंबराला आग्रहाचे आमंत्रण दिले जात. एकदामध्ये गजगौरीचे व्रत केले होते. तेव्हा तिथे पूजा सांगण्यासाठी तिने ब्राह्मणाच्या घरी जाऊन चिदंबराला पूजा करण्यासाठी सांगावा झाडला. तेव्हा पूजा अत्यंत मोठी बांधलेली होती. मातीचा हाती तयार करून त्याला सजवण्यात आलेले होते. ती गजगौरीचं व्रत करत होती आणि त्या व्रताची सांगता म्हणून चिदंबर हा 8 वर्षाचा बालक होता आणि त्या बालकाच्या हातून तिला ती पूजा करावयाची होती. तो साक्षात भोलेनाथाचा अवतार होता हे फक्त ब्राह्मण आणि त्याची पत्नी या दोघांनाच माहिती होतं. परंतु हळूहळू त्यांच्या बाललीला याच्यातून आपल्याला दिसणार आहेत. त्या स्त्रीच्या आग्रहावरून ब्राह्मण पतिपत्नी चिदंबरला, या बालकाला त्या गजगौरी व्रताच्या पूजेसाठी घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर अंगणामध्ये पूजा मांडलेली होती. पूजा अतिशय मोठी मांडलेली होती. मातीचा हत्ती बनवून त्याला सजवण्यात आलेले होते आणि लहानसे बालक बटुराज चिदंबर हे मंत्रोच्चार करू लागले. पूजेला प्रारंभ झाला. प्राणप्रतिष्ठापनेसाठी मंत्रोच्चार सुरू होत असताना अचानक एक नवल घडले. अचानक जोराचा वारा सुटला आणि तो वारा इतका सुसाट होता की आजूबाजूची जी माती होती ती सुद्धा उडायला लागली होती. बाकीच्या मंडळींना काय करावे सुचत नव्हते. परंतु हळूहळू ते मातीचे छोटे छोटे कण हे चिदंबर ह्या बालकाच्या कानामध्ये जायला लागले आणि ज्या कानामध्ये त्याच्या बेलाचं चिन्ह होतं, बेलाचं पत्र होतं, ते बेलाचं असं अतिशय तेजोमय चिन्ह, त्या चिन्हाला त्या मातीच्या कणांचा जेव्हा स्पर्श झाला त्या क्षणी
त्या मातीतून एक बलाढ्य असा खराखुरा हत्ती प्रकट झाला. हे अद्भुत दृश्य पाहून आजूबाजूची मंडळी आणि ती प्रत्यक्ष पूजा करणारी गजगौरीचं व्रत करणारी ती स्त्रीसुद्धा भयभीत झाली. सर्वजण जोरजोराने ओरडत होते. अनेक मंडळी तेथे जमा झाली, परंतु कुणाचीही बुद्धी चालेना. त्यावेळी तो चिदांबर बालक हा त्या प्रकट झालेल्या हत्तीने आपल्या सोंडेने त्रिवार वंदन करून चिदांबर या बालकाला म्हणजे साक्षात श्री भोलेनाथांना त्रिवार वंदन केले. चिदांबर या बालकाला वंदन करून तो हत्ती तेथून अचानक अदृश्य झाला. सर्व जो लोक घाबरलेले होते त्यांना हा चमत्कार काय कळेनासा झाला, परंतु ब्राह्मणाची पत्नी, ती स्त्री आणि तो ब्राह्मण यांना हे कळून चुकले की हे साक्षात भोलेनाथांचा चमत्कार आहे. श्री शंकराने आपल्या पोटी जन्म घेऊन आपली कूस धन्य केलेली आहे असं म्हणून वात्सल्याच्या पोटी त्यांनी आपल्या बालकाला छातीशी धरले. हा बालक कोणी सामान्य बालक नाही आहे, हा अद्भुत प्रत्यक्ष श्री शिवशंकर आहेत आणि असे मानून गावातील सर्व मंडळींनी त्याचे दर्शन घेतले. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो अशा रीतीने ही बेलपत्राची रहस्यमय कथा संपन्न होते.